नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये. तर आज आपण 4 डे आपण पाहत आहोत. तर आज आपण ब्लाऊजचा चौथा प्रकार पाहणार आहोत. तर हा पहा किती सुंदर मी ब्लाऊज इथे बनवलेला आहे. याचं कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे, याचं स्टिचिंग सुद्धा दाखवलेलं आहे. किती सुंदर ब्लाऊज बनलेला आहे पहा. कप्स पहा किती सुंदर आलेला आहे. समोर जो आहे तो कॉलर बनवलेला आहे. पाठीमागे जो आहे तो अशा पद्धतीचा नेक बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. व तसेच पहा, हा ब्लाऊज तुम्ही वेडिंगसाठी यूज करू शकता, घागरावरती यूज करू शकता, वेगवेगळ्या फंक्शनमध्ये सुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला हा ब्लाऊज पूर्ण शिकायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच माझा ब्लाऊजचा सेक्शन चालू आहे. 21 ब्लाऊज आपण वेगवेगळे असे पॅटर्न शिकणार आहोत. तर आज चौथा दिवस आहे. तर चौथ्या दिवशी मी इतका सुंदर ब्लाऊज शिकवलेला आहे. तर अजून तुम्हाला खूप काही शिकायचं आहे. तर अजून तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व पहिल्या दिवसापासून व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. पहिल्या दिवसापासून अगदी खूपसुरत ब्लाऊज मी जे आहे ते तयार केलेले आहेत. तर तुम्हाला हा जर ब्लाऊज शिकायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच इंडियामध्ये आज पाहणार आहोत अशा पद्धतीचा ब्लाऊज. तुम्हाला मी फोटो दाखवलेले आहेत त्या पद्धतीचा ब्लाऊज आहे तो. तर मी इथे सुद्धा अशा पद्धतीने आखलेला आहे फक्त. तर ही कॉलर आहे. इकडे आपल्याला जो आहे तो सिवलेस ब्लाऊज बनवायचा आहे. इथे टक्स व इथे टक्स आहे. बॅकला जे आहे ते आपल्याला गळा घ्यायचा आहे व पुन्हा कॉलर ऍड करायची आहे. हा आपण 4 डे मध्ये आपण ब्लाऊज शिकत आहोत. तर तुम्ही अजून माझी चॅनल जर आहे तर आपण ब्लाऊज सेक्शन चालू केलेलं आहे. जर त्याच्यावर अजून तुम्ही पाहिलेले नसाल तर नक्कीच तुम्ही पहिल्या दिवसापासून व्हिडिओ पहिल्यांदा बेसिक दिलेला आहे. बेसिक नंतर तुम्ही पहिला डे 1 डे 2 असे व्हिडिओ सर्व जे आहेत ते तुम्ही पहा. पहिल्यापासून ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचे आहे ते तुम्हाला शिकवलेलं आहे. काल आपण 3 टक्सचा ब्लाऊज पाहिला होता. आज जो दिलेला आहे तो जो ब्लाऊज आहे तो 1 टक्सचा आहे. तर 1 टक्सचा ब्लाऊज आपण शिवणार आहोत. तर तो ब्लाऊज आपण अशा पद्धतीचा घेणार आहे. फोटो सुद्धा मी पाठवलेले आहेत. त्या पद्धतीचा ब्लाऊज असेल. अगदी सुंदर व छान असा फॅन्सी ब्लाऊज आहे. तर त्या ब्लाऊजचे कटिंग व कसा करायचा आहे ते पाहूया. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की जी आपण मुंडा घेतो तो मुंडा नेहमी घेत असताना छातीचा 1/2 भाग प्लस 1 इंच घ्यायचा आहे. कारण हा पॅक नेक मध्ये येतो. कारण पॅक नेक जर असेल तर आपल्याला 1 इंच ऍड करावं लागतं. जर डीप नेक असेल तर आपल्याला अर्धा इंच ऍड करावं लागतं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. आता इथून पहा दाखवते. जर आपल्याला शोल्डर रेडी तयार किती हवी आहे त्याच्यावरून आपला जो आहे तो शोल्डर मधून काही भाग वजा होत असतो. तर आपला गळा जर 5.5 ते 6.5चा असेल तर आपल्याला 1.5 इंच वजा करायचे आहेत पूर्ण शोल्डर मधून. जर गळा 6.5 ते 7 पर्यंत डीप असेल तर आपल्याला शोल्डर मधून 2 इंच वजा करायचं आहे पूर्ण शोल्डर मधून. गळा जर 7 ते 9 मध्ये असेल तर 2.5 इंच वजा करायचा आहे. व 9 ते 11 म्हणजे पाठीमागचा गळा जर एकदम डीप घेतलेला असेल तर आपल्याला इथे 2.5 इंच 3 इंच वजा करायचा आहे. व त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे 11 प्लस असेल तर आपल्याला इथे 3.5 इंच शोल्डर मधून पूर्ण शोल्डर मधून वजा करायचं असतं. तर आर्मोलचा टक्स कसा घ्यायचा असतो तर टक्स घेत असताना 28 ते 35 ला पहा 2.5 इंचचा टक्स घ्यायचा व जो आर्मोलला आपण मायनस करणार आहोत टक्स तो 1.8 म्हणजे 2.25 इंच घ्यायचा आहे. 36 ते 44 पर्यंत 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे व जो मायनस आर्मोलला टक्स घेतो तो 2.25 घ्यायचा आहे. 45 ते 44 ते 45 आहे. तर 45च्या प्लस कितीही जर असला तर आपल्याला 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे व आर्मोलचा जो आहे तो 2.6 अशा पद्धतीने आपल्याला मायनस करायचा आहे. तर पॅक नेक असेल तर पहा अशा पद्धतीने तुम्ही काढून ठेवू शकता. तर 28 छाती भागिले 6 तर बरोबर कसं करायचं तर 4.6 येईल प्लस आपल्याला 1.25 इंच ऍड करायचं आहे. कारण छाती कमी आहे तर आर्मोल जास्त घ्यावा लागेल. जर छाती 30 असेल तर 30 भागिले 6 करा. बरोबर आपल्याला 5 येईल. तर 5 प्लस 1.25 इंच कारण छाती कमी आहे. जर 32 पासून पुढे आपल्याला फक्त 1 इंच ऍड करायचं आहे. कारण छाती 32 आहे. 32चा 1/2 भाग आपल्याला 5.3 येईल.
प्लस 1 इंच ऍड करायचं आहे. हे पॅक नेक साठी आहे, हे डीप नेक साठी आहे. डीप नेक साठी आपल्याला फक्त अर्धा इंच, प्रत्येक 6व्या भागाचा अर्धा इंच वाढवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर आता आपण मापे कशी टाकायची आहेत ते पाहूया. आता पहा, मी जे कापड आहे ते हंतरलेलं आहे. मापे काय आहेत ते सांगते मी. कालचा जो पॅटर्न आपण शिकवला होता, तर तीच मेजरमेंट मी घेत आहे. म्हणजे छाती 32 येते. हा डे 3 ला आपण शिकवलेला ब्लाउज आहे. सिवलेस फ्रिल बॅकला हुक हे शिकवलेलं आहे. तर डे 4 ला मी काय बदल करते, फक्त माप जी आहे ती हीच घेणार आहे. छाती जी आहे ती 32, कमर घेर 24, पूर्ण उंची 14, शोल्डर 13, फ्रंट नेक 7, सॉरी द फ्रंट नेक जो असेल तर 2 इंचाचा असेल, बॅक नेक जो असेल तर 10 इंचाचा असेल, अपेक्स शोल्डर टू अपेक्स 9.5 इंच येईल, अपेक्स टू अपेक्स 7 इंच येईल, छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच. तर छाती आता आपली किती आहे, तर आपण टक्स कसा घ्यायचा हे तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. तुमची मापे अशीच घ्या, माझ्याप्रमाणे मापे टाका. तर पहिल्यांदा सरळ रेष आखून घ्यायची आहे. इथे ही सरळ रेष आखून घेतलेली आहे. त्यानंतर ब्लाउजची उंची टाकायची आहे. ब्लाउजची उंची टाकत असताना पहिल्यांदा शोल्डरचा निम्मा टाकायचा. शोल्डर जी आलेली आहे ती आपली 14 आहे, सॉरी 13 आलेली आहे. तर 13चा निम्मा भाग येईल 6.5 इंच. त्यानंतर इथे 1 इंच जो आहे तो शोल्डरचा उतार असेल. 1 इंच शोल्डर उतार असेल. इथून 2.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. हा जो पॉइंट आहे तो हा इथे जोडायचा आहे. त्यानंतर आर्मोल घ्यायचा आहे. तर आर्मोल घेत असताना छातीचा 6वा भाग म्हणजेच 32 छाती आहे, भागिले 6 करणार आहोत. तर आपल्याला 5.3 आलेला आहे. प्लस 1 ऍड करायचा आहे तर 6.3 येईल. तर इथे 6.3 ला एक मार्क करायचा आहे. इथे आपलं आर्मोलचं म्हणजेच मुंड्याचं माप पडणार आहे. त्यानंतर उंची घेत असताना ही जी तिरकी रेष आहे त्या तिरक्या रेषेच्या मध्यापासून उंची घ्यायची आहे. तर उंची 13 आहे. 13 प्लस 1, सॉरी उंची 14 आहे, तर 14 प्लस 1 इथे 15 ला मार्क करायचा आहे. तर ही रेष झाली आपली फायनल, म्हणजेच ब्लाउज इथे संपतो आपला. तर इथे छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती जी आहे ती आपली पहा, इथे छाती जी आहे ती 32 आहे. तर 32 प्लस आपल्याला 2.50 ऍड करावा लागेल, कारण आपल्याला लुजिंग द्यावं लागेल पॅक नेक असल्यामुळे. तर त्याचा भागाकार करायचा आहे. तर भागाकार करून आपल्याला किती येईल, 8.6. हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट छातीचा 4था भाग टाका. त्यानंतर अर्धा इंच वाढवून घ्या लुजिंग साठी. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन टाका. इतकाच बदल करा. त्यानंतर कमरेचा कमर घेर जो आहे तो 28 आहे, तर त्याचा 4था भाग 7 इंच येतो व जो समोर जो असेल तो 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल. आता इथून आपल्याला पहा, हा जो आहे तो 6.5 इंच आहे. इथून आपल्याला 6 इंच मध्याला ऍड करायचा आहे व इथे सुद्धा 6 इंच अशा पद्धतीने खून करायची आहे. ह्या रेषेपासून आपल्याला 1 इंच तिरका आकार घ्यायचा आहे, म्हणजेच आर्मोलचा आकार इथून असा येईल. हा आपला बॅकचा आकार तयार होईल. त्यानंतर हा आकार इथे अर्धा इंच खाली जायचा आहे, अर्धा इंच खाली जायचं आहे. आता हा जो आहे तो आपला आकार दिलेला आहे. जर तुम्हाला त्या खडूने दिसत नसेल तर मी खडू चेंज केलेला आहे. आता ही जी रेष आहे, आता पहा बॅकचं जरी असलं तरी लुजिंग टाकलेलं आहे, कारण बॅक जो आहे तो पॅक नेक मध्ये येतो. कारण इथे आपण पुन्हा जे आहे ते जे इथे आपण खोलणार आहोत गळा, पण इथे पुन्हा पॅक आलेला आहे गळा, त्यामुळे लुजिंग इथे सुद्धा दिलेला आहे. आता ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे व बॅकचा जो आकार आहे तो आपण देऊया. तर गळा इथून आपल्याला फक्त अर्धा इंचावरती घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर जी आहे ती 2.5 इंचावरती घ्यायचे आहे व हा आकार मुंड्याचा अशा पद्धतीने जोडायचा आहे.
लक्षात आलं तुमच्या? हा आकार इथे जोडायचा आहे. आता नेक जो आहे तो 10 इंचाचा आहे, तर इथे आपण अर्धा इंच ऍड करून 10.5 इंचाला मार्क करायचा आहे. इथून आपण 3 इंच वरती सरळ रेष आखायची आहे व हा नेक अशा पद्धतीने इथे जोडलेला आहे. आता ही जी आहे ती आपली अशा पद्धतीची कॉलर आहे, ती आपण इथे फक्त थोडासा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे अर्धा इंचने, कारण इथे कॉलर आहे, इथे ओपन भाग आहे, तर इथे आपण कॉलर ऍड करणार आहोत. तर बॅकचा पार्ट मी समजून सांगितलेला आहे, तर मी हे कटिंग करून घेते. जर व्हिडिओ लक्षात आला नसेल तर रिकॅप पाहत जा, आपोआप लक्षात येतं. एकदाच तुम्हाला शिकवल्यावर लक्षात येणार नाही, तर त्यासाठी रिकॅप पाहणं आवश्यक आहे. आता इथे बॅकला जे आहे ते हुक आहे, बॅकला त्यांनी हुक दिलेला आहे व फ्रंटला जो आहे तो आपला वन टक्स नेक आहे. तर हे कापड मी अशा पद्धतीने फोल्ड करते, कारण त्यामध्ये उंची जी आहे ती बसत नाही. तर मी इथे थोडस अस्तर जास्त वापरण्याची सवय लावा. 1 मीटर आहे तिथे 1.5 मीटर घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा कप्सचा जो ब्लाउज आहे तो अगदी परफेक्ट बसतो. आता आपल्याला जितकं कापड लागेल तितकंच आपण इथे घेणार आहोत. उरलेलं कापड जे आहे ते एक्स्ट्राचं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता हाच पॅटर्न उचलायचा आहे, फक्त याच्यावरती ठेवायचा आहे. काय वाढवायचं आहे, तर इथे 2.5 इंच टक्स वाढवायचं आहे. तर त्यासाठी इथून अशा पद्धतीने फोल्ड करून घेते मी. आता उंची इथून मी अशा पद्धतीने उंची मार्क करते. इथून अशा पद्धतीने आर्मोल जसा आहे तसाच राहणार आहे. आता इथे 2 इंच आपल्याला गळा जो आहे तो इथे पहा अशा पद्धतीने आपला आकार असेल. आता इथे आपल्याला गळा रुंदी जी घ्यायची आहे ती 2 इंच घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. आता पहा हा एक टक्स घ्यायचा आहे आपल्याला व हा एक टक्स घ्यायचा आहे. ह्या टक्स वरती आपण ज्या रेषा आखलेल्या आहेत ते टक्स घ्यायचे आहेत. थोडासा टक्स मायनस करायचा, म्हणजे आपल्याला पॉइंट दिसत नाही. आता इथून सुद्धा बरोबर मध्ये घ्यायचं आहे. मायनस करणे म्हणजे अगदी कडेने टीप घ्यायची आहे शेवटच्या टोकाला, म्हणजे टक्स मायनस होतो. पहा अशा पद्धतीने परफेक्ट दिसतो. कप्स पहा किती सुंदर आलेला आहे. आता हा पार्ट जो आहे तो याला टक्स मारून घ्यायचे. हा साईडला ठेवते थोडासा व याला टक्स मारून घेते. इथून अशा पद्धतीने
तुम्हाला आता कापड जे आहे ते टीप मारलेली दिसत असेल, कारण मी धागा जो आहे तो वेगळा वापरलेला आहे. कारण प्रत्येक वेळी काय होतं की मी कुठे टीप मारते हे सुद्धा लक्षात येत नाही. मी व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं, तर त्यासाठी मी आज म्हटलं की धागा थोडासा वेगळा वापरूया. तर पहा कप्स किती सुंदर तयार झालेले आहेत. तर हा पार्ट इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे व इथून म्हणजेच आपल्याला इथून टीप मारून घ्यायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे सरळ टीप मारायची आहे. हा अशा पद्धतीने टक्स करायचा. इथून पुन्हा आता आपल्याला आर्महोलला अशा पद्धतीने जो आहे तो आर्महोलला टीप मारायची आहे. तुम्ही टीप मारून सुद्धा पलटी करू शकता, किंवा जर तुम्हाला टीप मारून पलटी करायचं नसेल तर तुम्ही मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर टीप मारून अशा पद्धतीने तयार होईल. हा चांगला व सुपिरियर तयार होतो, तो सुद्धा होतो, पण मी अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला दाखवते. आता पहा, हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. थोडेसे नॉच मारायचे आहेत. आता इथे दाबटीप घ्यायची आहे, म्हणजे आपलं कापड अगदी व्यवस्थित बसतं. थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल, कारण वरून टीप कुठेही घ्यायची नाही. आता दुसऱ्या साईडला आपण टीप घ्यायची आहे. आता इकडची दाबटीप झाली, आपण दुसऱ्या साईडला दाबटीप घ्यायची आहे. तुम्ही कधीही कॉम्बिनेशनचा दोरा वापरत असताना सेम मॅचिंगचा वापरा. मी आज दाखवण्यासाठी फक्त घेतलेला आहे. मी कधीही दोरा वेगळा वापरत नाही, पण काही टिपा ज्या आहेत त्या लक्षात येत नाहीत, दाब टीप मारलेली वगैरे. मी बघितलं व्हिडिओमध्ये थोडंसं पोज करून, तर तुम्हाला ती टीप कोणती घेतलेली आहे हे लक्षात येणार नाही. त्यासाठी मी आज वेगळा धागा वापरलेला आहे. तर इथून अशा पद्धतीने दाब टीप घ्यायची आहे. सर्व कापड जे आहे ते अस्तरच्या साईडला जाईल. आता पलटी करायचं आहे इथून अशा पद्धतीने. इथे सुद्धा दाबटीप घ्यावी लागेल, कारण आपल्याला हे सुद्धा कापड जे आहे ते थोडंसं ठेवून इथे तुम्ही कमरपट्टी सुद्धा टाकू शकता, पण जास्त करून ब्लाऊज जे आहेत ते रेडीमेड असतात, त्याला कमरपट्टी वगैरे जास्त नसते. तर रेडीमेड ब्लाऊजला डायरेक्ट काम असतं, तर तुम्ही कमी वेळात जास्त पैसे मिळतील अशा पद्धतीने पण फिनिशिंगचं शिवायचं असतं. थोडं सुद्धा इकडे तिकडे होता कामा नये. जर तुमची फिनिशिंग व्यवस्थित नसेल, तुम्ही कितीही तुम्हाला आलं तरी तुमच्याकडे कस्टमर टिकणार नाहीत. काम जे आहे ते फिनिशिंगचं करण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. थोडासा वेळ लागू दे, वेळ लागला तरी काय हरकत नाही, पण तुम्ही काम जे करणार आहात ते अगदी चांगल्या पद्धतीने करायचं आहे. कुठेही आपलं थोडासा जर आपल्याला घरातून वेळ भेटत नसेल व आपलं ब्लाऊज रखडलं असेल, तर त्या ब्लाऊजकडे दुर्लक्ष करून पटकन आवरण्याचा प्रयत्न करू नका. तर तुम्ही तिथे वेळ द्या, थोड्या वेळानं करा, कस्टमरांना सांगा की मी नंतर देईन, पण ब्लाऊज व्यवस्थित करून द्या. घाई गडबडीत कधीही कोणाचं ब्लाऊज देऊ नका. त्यामुळे एकदा कस्टमर आपल्या हातातून गेला तर परत येत नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित काम जे आहे ते करावं लागेल. कप्स टाकते मी आता यामध्ये. कप्स टाकायचं आपलं राहून गेलं होतं बोलता बोलता. तर इथून मी थोडंसं ओपन करीन.
आता दुसऱ्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने मध्य करून घ्यायचं आहे. व इकडच्या साईडला टक्स जोडायचं आहे. थांब एक 5 मिनिट, एवढं व्हिडिओ झाला की करून घेते. त्यानंतर हे पॉइंट अशा पद्धतीने बाहेर घ्यायचे आहेत. पाहू शकता, तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने ब्लाउज मी इथे तयार केलेला आहे. आता इथून टीप मारते, एक्स्ट्राचं कापड कट करते, इथून सुद्धा टीप मारते. आता पहिल्यांदा शोल्डर जोडायचे आहे बॅकची. आता बॅकचा पार्ट करायला घेऊया. बॅकचा आधी गळा जो आहे तो कट करायचा आहे. आता गळा पलटी करून घ्यायचा आहे, तर मध्यापासून इथून सुद्धा कट करावं लागेल. आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला सर्व टीप मारून पलटी करायचं आहे डायरेक्ट. खूप सोपं पद्धत आहे, खूप. पहिल्यांदा नेकला थोडासा मी डीप घेतलेला आहे नेक. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला घ्यावं लागेल. पहा, आता तुम्हाला अगदी स्पष्ट दिसत असेल, कारण धागा जो आहे तो वेगळा मारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला स्टिचिंग अगदी परफेक्ट दिसत असेल. आता आर्महोल सुद्धा अशाच पद्धतीने पलटी करायचं आहे. आता आपण कट करून पलटी करून घेणार आहोत. हा पार्ट आपण काज बटन पट्टीसाठी यूज करू शकतो. आता पहिल्यांदा दाबटीप घेते. आता हा पार्ट तयार झालेला आहे, हा पार्ट तयार करते. तशाच पद्धतीने तयार करायचा आहे, तर मी हा दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे.
पहा बॅकचा पार्ट, फ्रंटचे पार्ट तयार झालेले आहेत. आता काज बटन पट्टी, हुक पट्टी व आय पट्टी कशी करायची ते शिकवते. तर त्यासाठी हे कापड घेतलेलं आहे. ह्या कपड्याला इथून कट केलेला आहे. रुंदी पाहू शकता 3 इंच आहे. मी नेहमी अशाच पद्धतीने करत असते. तर तुमची वेगळी पद्धत असेल तर तुम्ही ते वापरू शकता. एक्स्ट्राचं कापड इथून मी अशा पद्धतीने घेते व इथून फोल्ड टाकते. आता हे जे आहे ते व्यवस्थित आपल्याला इथून फोल्ड करायचं आहे व इथून ही अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर पहिल्यांदा ही टीप आता हा फोल्ड इथे व हा फोल्ड इथे अशा पद्धतीने असेल व त्याच्यावरती टीप येईल. मी काल वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे, आज वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. याच्यामुळे सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग येण्याची आवश्यकता असते. तर कमी जास्त झाला असेल तर थोडंसं ओपन करून आपल्याला करावं लागेल. तर मी माझं थोडंसं कमी जास्त वाटतं तर मी ते ओपन करते. हा पार्ट माझा जो आहे तो खाली आलेला आहे, तर हे ओपन करावं लागेल. हे अशा पद्धतीने घ्यावं लागेल, थोडंसं किंचित वरती. त्यानंतर हा फोल्ड असा व हा फोल्ड असा. ही लेवल जी आहे ती खालची लेवल व वरची लेवल जी आहे ती अगदी व्यवस्थित यायला हवी. आता इथे तयार झालेला आहे. धागा वेगळा आहे त्यामुळे थोडंसं मला बरा वाटत नाही, पण असू दे, तुम्हाला शिकवण्यासाठी मी तसा यूज केलेला आहे. कारण प्रत्येक टीप कशी मारली हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नसेल. आता इथून दाब टीप घ्यायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक अशा पद्धतीने बरोबर घेऊन आत टाकायचं आहे व आता इथून टीप घेते. नंतर मी हात शिलाई करायला देईन. इथून अंगठ्याच्या साहाय्याने हे आतमध्ये घ्यायचं आहे. बॅकचा पार्ट आपला तयार आहे. अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार. आता आपण कॉलर जोडायची आहे. तर इथून थोडंसं अंतर ठेवून टीप मारायची असते. आता वरचा भाग जो आहे तो टीप मारायचा आहे. आता इथून अशा पद्धतीने कॉलर आपली इस्त्री करून घ्यायची आहे. तुम्ही कॅनव्हास वापरू शकता. माझ्याकडे कॅनव्हास बुटीकमध्ये राहिला आहे तर मी कॅनव्हास न वापरता बुटीकमुळे राहिल्यामुळे मी इथे वापरत नाही. तर पहा इथे कॉलर तयार केलेली आहे. ही कॉलर आपली फक्त इथून अशा पद्धतीने जोडायची आहे. तर पहिल्यांदा ह्या कॉलरला पाठीमागच्या साईडला इथे हा पार्ट जोडायचा आहे बॅकचा. बॅकची आपल्याला ही अशी कॉलर येईल तर बॅकचा पार्ट इथे जोडायचा आहे. एक पार्ट इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. हा आपण टक्स जो आहे तो ओपन करूया म्हणजे आपल्याला जोडण्यासाठी खूप सोपं होईल.
आता इथून हा कॉलर अशी येणार आहे. तर इथे अशा पद्धतीने उलट करून इथून हे जोडून घेतलं. त्यानंतर एंडला सुद्धा आपल्याला आता हा असा असेल ना, तर आपल्याला हे पार्ट असा जोडायचा आहे, म्हणजे इथे घ्यावं लागेल. आलं लक्षात? तर हे सुद्धा ओपन करते, म्हणजे आपल्याला जोडण्यासाठी मदत चांगली होईल. इथे हे अंतर असंच एक्स्ट्रा ठेवून आता उरलेल्या भागाचा मध्य करायचा आहे. उरलेला जो पार्ट आहे त्याचा मध्य करायचा आहे. तर इथे मध्य येईल, तर इथे एक मार्क करायचा आहे व ह्या मध्याला जी ही आपण आकार दिलेला आहे तो ही बाजू जोडायची आहे. म्हणजेच कुठली येईल, तर इथून थोडंसं ओपन राहील व हा पार्ट आपण अशा पद्धतीने जोडायचा आहे. तर हा आकार आधी देऊन घेते मी. 2 इंचाचा आकार गोलाकार घ्यायचा आहे व इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा आकार इथे टीप मारून घ्यायचा आहे. आता इथे जशा पद्धतीने जोडलेलो होतो, मध्याला मध्य घ्यायचा आहे. पहा इथे मध्याला पॉइंट केला होता. आता ह्या रेषेला आपण इथे हे सुद्धा जोडायचं आहे. आता इथे मध्य आहे, हा मध्यापासून मध्य घ्यायचा आहे व हा आकार जोडायचा आहे. आता फक्त आपल्याला कॉलर वरती टाकायचं आहे. आपला नेक तयार आहे. आता इथे दाब टीप टाकायची असते, पण दाब टीप ती दिसेल तरी सुद्धा मी टाकते. मी इथे दाब टीपच्या इथे लेस लावून टाकेन नंतर. आता हा राऊंड फक्त इथून अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता इथून हा इथून त्यानंतर इथून फोल्ड. इथे आपण हात शिलाई करू शकतो किंवा आतमध्ये पट्टी टाकू शकतो अशा पद्धतीने. पाहू शकता कॉलर जो आहे तो तयार झालेला आहे. आता याच्यावरती लेस लावेन, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सगळं जो कलर आहे तो वेगळा वापरला होता, तर मला ते बरोबर वाटत नाही. तर एक तरी कॉलर खोलून नंतर दुसरी बनवेन, नाहीतर मग मी लेस टाकेन. तर आता फिटिंगचं माप टाकायचं आहे. फिटिंगचं माप टाकत असताना इथून 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे, त्याच पद्धतीने 1.5 इंच घ्यायचं आहे.
इथे 1.5 इंचाला मार्क करायचा. जितकं शिलाई मार्जिन ठेवलं तेवढंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. आता पाठीला टक्स घेतला नाही त्यामुळे 2 इंच घ्यायचं आहे. इथे एकच टीप घेते. आता इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने टीप मारायची आहे. 2 इंच व 1.5 इंच. पाहू शकता ब्लाउज किती सुंदर तयार झालेला आहे. कॉलर जी आहे ती तुम्हाला दिसण्यासाठी मी वेगळा कलर वापरलेला आहे, पण मी ते लेस लावून खूप सुंदर बनवेन. अशा पद्धतीचा ब्लाउज जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचा आहे. आता इथे नॉट लावायचे आहे. फक्त नॉट लावला की ब्लाउज परफेक्ट बसतो. तर पाहू शकता किती सुंदर ब्लाउज तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.